युतीसाठी राज ठाकरेंनी तब्बल 7 वेळा उद्धव ठाकरेंना फोन केले, मात्र फोनवर उद्धव ठाकरे नाहीत असं सांगितलं गेलं। इतकंच नाही तर आपण ज्यावेळी मातोश्रीवर युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो तेव्हाही उद्धव ठाकरे हजर होते, मात्र त्यांनी भेट घेणं टाळल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। मनसेकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आपल्याकडे नसल्याचा दावा उद्धव यांनी केल्यानंतर मनसेनं तातडीनं पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांना उत्तर दिलं। राज ठाकरेंच्या मनसेनं टाळीसाठी पुढे केलेला हात उद्धव ठाकरेंनी झिडकारला। मी कुणाशीही युती करणार नाही आणि माझ्याकडे अद्याप कुणाचाही प्रस्ताव आलेला नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मनसेचा प्रस्ताव निकाली काढला आहे। भाजपनं मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता शिवसेनेनं आपला मोर्चा नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराकडे वळवला आहे। नागपूरच्या रस्त्यात घोटाळा झाला, मात्र सरकारकडून कुठलीही कारवाई केली जात नाही असा आरोप शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केला आहे। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अनिल परब बोलत होते। यापूर्वी मुंबईत रस्ते, नालेसफाई, कचरा घोटाळ्याचा आरोप भाजपकडून केला होता, त्याला आता शिवसेनेनं चोख उत्तर द्यायला सुरुवात केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई माफिया मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला। त्यांनी मुलुंड डम्पिंग ग्राउंडला भेट दिली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। मुंबईतील रस्ते, कचरा, नालेसफाई, FSI घोटाळ्यांचा हिशोब देण्याचं आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलं आहे। मुंबईतील माफियांच्या मदतीनं डम्पिंग ग्राउंड सुरू असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे। पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। मनसेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या भाजप प्रवेशासाठी खासदार संजय काकडे आग्रही आहेत, मात्र धंगेकरांना भाजपमध्ये प्रवेश दिला तर राजीनामा देऊ अशी आक्रमक भूमिका गिरीश बापट यांनी घेतली आहे। त्यामुळे पुण्यात झालेल्या भाजपच्या बैठकीत जोरदार गटबाजी झाल्याची चर्चा आहे। दरम्यान मनसेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। युती तुटल्यानंतर भाजपनं पोस्टरबाजी सुरू केली आहे। शिवसेनेच्या डीडीयू नो आणि मुंबई जिंकणारच या पोस्टरनंतर भाजपनं मी खरा मुंबईकर या थीमवर नवं पोस्टर तयार केलं आहे। पारदर्शी कारभाराचा उल्लेख करत या पोस्टरच्या माध्यमातून भाजपचा जोरदार प्रचार सुरू आहे। पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह या पोस्टरवर अमित शहा, रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार यांचे फोटो छापण्यात आले। बिल्डर सूरज परमान आत्महत्या प्रकरणी जेलवारी घडलेल्या आणि अर्धा डझनहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सुधाकर चव्हाण यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला। ठाण्यातील भाजप नेत्यांची नावं न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली गेली आहे। मात्र हा पक्षप्रवेश जगजाहीर करण्यापेक्षा 3 फेब्रुवारीला थेट AB फॉर्म देऊन त्यांना पक्षात घेतलं जाईल। सुधाकर चव्हाण गेल्या वेळी मनसेच्या तिकिटावर शिवाई परिसरातून निवडून आले होते। सुधाकर चव्हाण यांचा राजकीय प्रवास गुन्हेगारी वाटेनं झाल्यानं ठाण्यातील आमदार आणि जुने कार्यकर्ते नाराज होते। ठाणे महापालिका निवडणुकीसाठीचा शिवसेनेचा वचननामा प्रकाशित झालाय। मुंबईप्रमाणेच ठाण्यातही 500 चौरस फुटांपर्यंत घरांना मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे। याशिवाय संपूर्ण शहरात पाईप गॅसचं जाळं, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी अनेक बायपास रस्ते, घोडबंदर इथे भव्य स्टेडियम, ठाणेकरांसाठी हक्काचं धरण अशी अनेक वचनं यात देण्यात आली आहेत। पुढील 5 वर्षात ही वचनं पूर्ण करण्याचा सेनेचा निर्धार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। मराठा समाजाच्या वतीनं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। या मोर्चात मोठ्या संख्येनं मराठा समाज उतरण्याची शक्यता आहे। मराठा समाजाला आरक्षण द्यावं, कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा अशा प्रमुख मागण्या या मोर्चेकऱ्यांच्या आहेत। 6 मार्चला मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उतरणार आहेत। मुंबईसह ठाण्यातही अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या सभांचं आयोजन केलं गेलं आहे। सभांमधून प्रामुख्यानं सेना भाजप युतीचं नाट्य आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार या मुद्द्यांना पवार लक्ष करतील अशी माहिती आहे। सोबतच मुंबई आणि ठाणे महापालिका राष्ट्रवादीसाठी आता यामुळे प्रतिष्ठेची बनणार आहे। पुणे जिल्हा भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर तो पवारमुक्त केल्याशिवाय शक्य नाही असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला। कामशेतमधल्या आयोजित मावळ तालुका भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या। राज्यातल्या विविध महापालिकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीची चर्चा सुरू असताना दोन्ही पक्षांचा एकमेकांवर विश्वास राहिला नसल्याचं समजते आणि म्हणूनच येत्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आघाडीची सर्व चर्चा लिखित स्वरूपात होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे।
मोदी सरकार महात्मा गांधींना कॅलेंडरवरून हटवू शकतं पण लोकांच्या हृदयातून नाही असं म्हणत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर टीका केली। गांधी हत्या आणि संघ प्रकरणाची भिवंडी कोर्टात सुनावणी होती, त्यासाठी राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर होते। या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मार्चला होणार आहे। त्या दिवशी राहुल गांधींची साक्ष नोंदवली जाईल। ठाण्यात मनसेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्यात। किती वर्ष पक्षाबरोबर काम करता, कामकाजाची किती माहिती, निवडून आल्यावर जनतेला न्याय देणार का, पक्षाबरोबर जनतेला किती वेळ देणार, या निकषांच्या आधारे मनसेच्या उमेदवारांची निवड केली जाणार असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे। 2 दिवस हा कार्यक्रम सुरू असणार आहे। ही जी दृश्य तुम्ही पाहताय ती पाहिल्यानंतर मुंबईतल्या भटक्या कुत्र्यांची दहशत तुमच्या लक्षात येईल। दाक्षिणात्य अभिनेत्री पारुल यादववर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले। 23 जानेवारीला पारुल यादव तिच्या पाळीव कुत्र्याला घेऊन घरी निघाली होती। त्यावेळी जोगेश्वरी परिसरातील भटक्या कुत्र्यांनी पारुलवर आणि तिच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला। 4 ते 5 भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पारुल गंभीर जखमी झाली। पारुलवर मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका अवघ्या 20 दिवसांवर आल्यात। राजकीय पक्षांची एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे। अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे, मात्र कोणत्याच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली नाहीये। उमेदवार नाहीत, त्यामुळे प्रचारही सुरू झालेला नाही आणि याचा फटका प्रचाराच्या वस्तू विकणाऱ्या दुकानांना बसतोय। देहविक्रीसाठी सक्रिय असलेल्या 200 वेबसाईट बंद केल्या असल्याची माहिती राज्य शासनानं उच्च न्यायालयात दिली। सोशल मीडियावर एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावानं काही वेबसाईट आहेत, अशा वेबसाईटना तात्काळ बंद करण्यात याव्यात अशी याचिका अली अहमद सिद्दीकी यांनी न्यायालयात केली होती। त्यावर सरकारकडून न्यायालयात ही माहिती देण्यात आली। पश्चिम रेल्वेवरील विरार बोरिवली ट्रेनमधून खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झालाय। विरारहून सुटणारी बोरिवली ट्रेन सकाळी 20 मिनिटं उशीर आली, त्यामुळे नालासोपारा स्थानकात प्रवाशांची खचाखच गर्दी होती। ट्रेन आल्यावर सगळेच आता आतमध्ये शिरले। विकास प्रजापती आणि इरफान हुसेन यांना काही आत जाणं जमलं नाही, ते बाहेरच लटकून उभे राहिले। मात्र गर्दी एवढी प्रचंड होती की त्याच्या रेट्यानं दोघांचा हात सुटला आणि वसई येण्याआधीच ते खाली पडले। पुरंदर उपसा योजनेचं काम पूर्ण व्हावं यासाठी पुरंदरच्या आंबळे गावच्या शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकवासला धरणातून पाणी मिळावं यासाठी पुरंदर उपसा योजना तयार करण्यात आली। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना रखडली आहे, ती लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे। तिकीटबारीवर जोरदार कमाई करणाऱ्या रईसचं सिनेमाचं किंग खान शाहरुखनं पुण्यात जोरदार प्रमोशन केलं। सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये शाहरुख प्रमोशनसाठी आला होता। शाहरुखला पाहण्यासाठी सिम्बॉयसिसचं कॅम्पस खचाखच भरलं होतं। रईसमधील डायलॉग आणि गाण्यावर शाहरुख थिरकला। यावेळी विद्यार्थ्यांनी कॅम्पस दणाणून सोडला। पुण्यातील जयवंत शिक्षक प्रसारक मंडळी आणि शेतकरी शिक्षण संस्था यांच्या वतीनं ग्रीन पुणे क्लीन पुणे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात 5000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली।